नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपण देशातील सगळ्यात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा, जिला आपण नीट बोलतोय, त्या नीटविषयी आपण अपडेट घेणार आहोत। आता नीट 2027ला जी परीक्षा असेल त्यामध्ये 5 मोठे बदल होणार आहेत। ते 5 मोठे बदल आहेत, ते कोणते आहेत, ते का होणार आहेत, हे आपण सगळं बघणार आहोत। आता पहिला बदल म्हणजे 2027 नंतर जी नीट परीक्षा असेल ती कशी असणार आहे, तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल, म्हणजे CBT। आत्तापर्यंत ही नीटची परीक्षा कशी आहे, तर ऑफलाईन आहे, म्हणजे पेन पेपर मोडमध्ये ही परीक्षा घेतली जाते आणि विद्यार्थ्यांना एक OMR शीट दिली जाते आणि त्याच्यामध्ये आन्सर लिहिले जातात। मग बदल काय केलेला आहे, 2027 नंतर OMR शीट दिली जाणार नाही, तर ती परीक्षा CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल। म्हणजे आपल्याला सगळे प्रश्न कॉम्प्युटर स्क्रीनवर मिळतील आणि त्याच्यावरच आपल्याला तिची उत्तर द्यावी लागतील। ज्याप्रमाणे आपण JEE मेनची एक्झाम देतो त्याप्रमाणे ही परीक्षा असेल। हा झाला पहिला बदल। आता दुसरा कोणता बदल होणार आहे ते आता आपण बघणार आहोत। आत्तापर्यंत ही परीक्षा एका दिवसामध्ये व्हायची। 2027 नंतर ही परीक्षा एका दिवसात नाही, तर त्यासाठी 5 ते 6 दिवस ही परीक्षा चालणार आहे। या जवळपास 5 लाख विद्यार्थी रोज ही परीक्षा देतील। त्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा द्यावी लागणार। मग दुसरा कोणता बदल केलेला आहे की आत्तापर्यंत ही परीक्षा एका दिवसामध्ये व्हायची, परंतु या परीक्षेला बसणारे विद्यार्थी खूप असल्यामुळे, म्हणजे 20 ते 22 लाख विद्यार्थी असल्यामुळे एका दिवसामध्ये ही परीक्षा घेणं कठीण होतं आणि म्हणून 2027 नंतर ही परीक्षा 5 ते 6 दिवस चालणार आहे। जवळपास 5 लाख विद्यार्थी एका दिवशी बसतील, ते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये असतील। आता तिसरा कोणता बदल तो आता आपण बघणार आहोत। आता तिसरा बदल आहे की आत्तापर्यंत ऑफलाईन जी नीट होती त्यासाठी 5000 परीक्षा केंद्र होती, पण ज्या वेळेला ही परीक्षा ऑनलाईन होईल, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार, त्यावेळेला ही परीक्षा केंद्र जवळपास 1000वर येतील। म्हणजे आता 5000 नाही तर फक्त 1000 परीक्षा केंद्र असतील। जवळपास ही परीक्षा केंद्र 500 शहरामध्ये असतील। मग या परीक्षा केंद्रासाठी कोण कोण असणार आहे, याच्यामध्ये सरकारी संस्थानांपैकी केंद्रीय विद्यालय असतील, नवोदय विद्यालय असेल आणि सेफ ठिकाणं असतील ज्या ठिकाणी परीक्षा ही होऊ शकते। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे ही परीक्षा कोण घेतं, तर NTA घेते। पण बऱ्याच वेळेला पेपर फुटीमुळे आता NTA टॉप टू बॉटममध्ये बदल करण्यात येणार आहेत। म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही संस्था जी NTA आहे, याच्यामध्ये टॉप टू बॉटम रिफॉर्म होणार आहेत। याच्यामध्ये काय काय बदल होणार आहेत, तर नवीन नियुक्त्या केल्या जातील, या परीक्षेमध्ये ट्रान्सपरन्सी आणणार आहेत आणि हा NTA टॉप टू बॉटम जो रिफॉर्म होणार आहे तो ऑक्टोबर 2026पर्यंत कंप्लीट करणार आहेत। त्यासाठी जवळपास 150 पोस्ट सँक्शन केलेले आहेत। आता आपण 5वा बदल काय आहे ते आता आपण बघणार आहोत। हे जे सगळे बदल आहेत ते राधाकृष्णन समितीच्या शिफारसीनुसार होणार आहेत। मग ही राधाकृष्णन समिती का आहे, ही 7 मेंबर करणारा कमिटी आहे, म्हणजे 7 मेंबर आहेत आणि हेड कोण आहे, तर फॉर्मर इस्रो चेअरमन के राधाकृष्णन आहे। 2024ला जो नीटचा पेपर लीक झाला होता तेव्हापासून ही करणारा राधाकृष्णन समिती कार्यरत आहे आणि या समितीच्या शिफारसीनुसार करणारा पुढील हे सगळे बदल होणार आहेत। ही जी सगळी जी माहिती आहे ती करणारा मीडिया रिपोर्ट सूत्रांकडून आलेली आहे। या बाबतीत NTA कडून कोणतीही अधिकृत सूचना आलेली नाही। हे सगळे बदल 2027 नंतर होणार आहेत, जेणेकरून हे पेपर पुन्हा पुन्हा लीक होतात त्याच्यावर आळा बसेल, या परीक्षेमध्ये ट्रान्सपरन्सी येईल, हाच त्यामागचा उद्देश आहे। आपण इथे थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। आपण इथे थांबू, काही डाऊट असेल तर कमेंट करा। आपण इथे थांबूया, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन।